चला तर आज आपण श्रावणी सोमवारसाठी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला सुद्धा परफेक्ट असा पदार्थ करायचा आहे ना, फक्त इथं सांगितलेल्या पद्धतीने एकदा ट्राय करा. तर त्यासाठी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये जेवढा साबुदाणा घेतला त्याच्या निम्म पाणी घालायचं, रात्रभरासाठी भिजू द्यायचा. सकाळी मस्त मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजला गेला. आता इथे 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे. पूर्णपणे थंड झाल्यावरती साल काढून घ्यायचं. साल काढलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आवडीनुसार 3 हिरव्या मिरच्या घालून हलका आबडधोबड असं वाटून घ्यायचं. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम केलं. त्यामध्ये जे आपण वाटून घेतलेली शेंगदाण्याची भरड आहे ती घालायची. व्यवस्थित मंद आचेवरती हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. लगेचच यामध्ये जो आपण भिजवलेला मोकळा सुटसुटीत करून ठेवलेला साबुदाणा आहे तो घालायचा. 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती परतू द्यायचं. चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं. जरासुद्धा झाकण न ठेवता ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. झाकण ठेवल्यावरती 100% साबुदाणा खिचडी चिकट होऊ शकते. त्यामुळे जराही झाकण न ठेवता अशा पद्धतीने खिचडी आपल्याला परतवून घ्यायची. चिकट वातड न होणारी मस्त मोकळी सुटसुटीत तितकीच मऊसूत अशी साबुदाणा खिचडी आपण तयार केली. त्यामुळे श्रावणी सोमवारसाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.